नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. पुणे येथे राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्काराने अनिताताई खरात सन्मानित. पुणे येथील राष्ट्रभक्त परिवार प्रहार युद्ध ऑर्गनायझेशन यांनी केले सन्मानित. इंदापूर तालुका प्रतिनिधी तानाजी डोंबाळे आज पुणे येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ अनिताताई नानासाहेब खरात यांना राष्ट्रभक्त परिवार प्रहार युद्ध ऑर्गनायझेशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ भारती तुपे, प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रभक्ती महिला संघटना, सहाय्यक पोलीस निरीक्षक रतिलाल चौधरी साहेब, सुनीलजी गोरे साहेब, अध्यक्ष राष्ट्रभक्त परिवार, तसेच राजेंद्र पवार साहेब, अध्यक्ष अष्टविनायक मित्रमंडळ ट्रस्ट व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पुणे येथे पार पडला. या पुरस्काराला उत्तर देताना अनिताताई खरात म्हणाल्या की सामाजिक काम करत असताना अनेक संकटे येत असतात, अनेक प्रकारच्या टीकाटिप्पणी होत असतात, कोणी बरोबर कोणी चूक म्हणत असतं, नाहक आरोपांना सामोरे जावे लागते. आपण आपले काम प्रामाणिकपणे करत असतो, परंतु काही विघ्न संतुष्टी लोक आपणाला त्रास होण्यासाठी काहीही बिनबुडाचे आरोप करत असतात. काहींना काम न करता फक्त प्रसिद्धी व कामाचे श्रेय घेण्यासाठी आपल्या अरेरावीच्या जोरावर कोणाला तरी पुढे करून सामाजिक कार्यकर्त्यांना जे खरंच काम करतात त्यांना त्रास देतात, त्यांना सामाजिक कामापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. कारण अशा लोकांना कमी कामात जास्त प्रसिद्ध आणि जास्त वाहवा पाहिजे असते. परंतु आपण या अशा लोकांकडे लक्ष न देता आपले काम प्रामाणिकपणे करत राहणे हेच अतिशय उत्तम ठरते आणि तेव्हाच आपण सामाजिक काम करू. आज मला राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याबद्दल मी मान्यवरांचे मनापासून आभार मानते आणि मी आपणास ग्वाही देते की मी याच्या अगोदरही सामाजिक काम प्रामाणिकपणे करत आले आहे आणि इथून पुढे तर कायमस्वरूपी आपल्या पुरस्काराला शोभेल असे सामाजिक काम कायमस्वरूपी करत राहील. शेतकरी, विद्यार्थी, माझ्या महिला भगिनी, अनाथ, वृद्ध या सर्वांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी तत्पर राहील. मी पुन्हा एकदा मला आपण पुरस्कार दिल्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे आभार मानते. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.